आज मस्तपैकी छोलेंसोबत जो त्याचा साथीदार असतो ना भटुरा, त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। काल मी छोले रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला बघायची असेल तर चॅनलवर काल अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। भटुरा वेगळं रेसिपी यासाठी कारण की कधी कधी फक्त भटुऱ्याची रेसिपी सर्च करताना मिळत नाही, म्हणून हा एक स्पेशल व्हिडिओ फक्त भटुराचा। तर इथे एका बाउलमध्ये आपण आता आहे ना रवा असतो ना तो 3 चमचे मी घेतलेला आहे आणि अगदी थोड्या पाण्यात 5 मिनिटं भिजवून घेणार आहे। याच्याने रवाचं टेक्स्चर छान पिठासारखं होतं। डायरेक्ट जर मैद्यामध्ये टाकलं तर थोडंसं आपल्याला रवाळ टेक्स्चर येतं, पण आपल्याला एकदम पिठाचंच टेक्स्चर हवं आहे, म्हणून रवा भिजत घातलाय। 2 कप इथे मैदा टाकलेला आहे, त्यानंतर मीठ घातलंय अर्धा चमचा, साखर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा 1/4, अगदी 2 चुटकी समजून घ्या इतका सोडा टाकलेला आहे। हे सगळं टाकणं जरुरी आहे। तर हे सगळं मिक्स केलं, त्यानंतर रवा पण छान भिजला आहे, आतमध्ये मुरला आहे। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत दह्यासोबत। तर इथे 1/4 कप दही घेतलेलं आहे। आंबट असेल तर जास्त छान, आपण रेग्युलर दही करतो ना तसंच दही हवं, पण 1/4 कप घेतलेलं आहे। आणि ते जे दही आहे ना ते जेवढं मिक्सचरमध्ये लागलं तेवढं आणि वरून थोडं पाणी मी यूज करून हे पीठ मळून घेतलंय। अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं आहे, कमीत कमी अर्धा तास, अर्धा ते 1 तास। आता अर्ध्या तासानंतर हे जे पीठ आहे हे छान एकत्र आलेलं आहे आणि आता आपण याचे भटुरे बनवणार आहोत। भटुरे इन्स्टंट सहसा होत नाही, म्हणून जेव्हा छोले करत असतो ना तर सगळ्यात आधी भटुरेंचं पीठ लावून द्या, म्हणजे ते मुरत राहील, त्याचं रिॲक्शन होईल पिठामध्ये छान, आणि मग भटुरे आपल्याला करायचे आहेत जेव्हा छोले रेडी झाले तेव्हा। तर इथे भटुरे रेडी असे मी लाटून घेतलेले आहेत। हां, मी अगदीच खूप प्रो नाही आहे, पण हो भटुरे टेस्टला खूप छान झाले होते आणि प्रत्येक भटुरा छान फुलला होता मेन म्हणजे। तर अशा पद्धतीने एक एक भटुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे, जास्त वेळ लागत नाही। तेल छान गरम असेल ना तर प्रत्येक दर 2 मिनिटाला एक एक भटुरा असा हा तळला जातो। तर सगळे भटुरे इथे मी रेडी करून घेणार आहे। टम्म फुगलेला भटुरा आपला रेडी आहे। जेव्हा भटुरा होण्यात आला, तेलातून काढायचा असेल तेव्हा नेक्स्ट भटुरा मी लाटते, कारण की हे मैद्याचं पीठ असल्यामुळे हे श्रिंक होतं, आपण स्ट्रेच करतो ते श्रिंक होतो, म्हणून ते लाटल्याबरोबर तेलात सोडला की तो भटुरा छान फुलतो, याची काळजी घ्या। तर असा छान बघा रेडी झालेला आहे। तुम्हाला मी एक दाखवते आहे की किती छान लेअर याच्यात आलेला आहे। एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा। बाय।